MIT सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय विश्वनाथ कराड सर, जो दिल खोलकर बात नहीं करते वो कायर होते हैं और जो दिल खोलकर बात करते हैं वो शायर होते हैं। माझे बॅचमेट जे LBS NNA मध्ये लाल बहादूर शास्त्री अकॅडमी फॉर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये चांगले शायर पण होते, प्रवीण दराडे, आणि प्रशासनामध्ये एक अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड इंटिग्रिटी जपणारा डेव्हलपमेंटल ॲडमिनिस्ट्रेशनच्या दिशेनं काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आज पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभर आहे। संजय पाटील DCP, मोरे सर, आणि ज्यांनी मला 3 दिवस इथं खेचून आणण्यासाठी कंटिन्युअस फोन केले। दराडे साहेबांनी माझी ऑर्डर काढली प्रमोशनची, पण पोस्टिंगची ऑर्डर अजून काढली नव्हती। सुजीता धर्मपात्रे, ज्यांच्या चेहऱ्यावर मला तेज दिसतंय, ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, ज्यांचं मातृभूमीवर प्रेम आहे, आई वडिलांवर श्रद्धा आहे, देवावरती श्रद्धा आहे, जे सिंहासारखे निर्भय आहेत, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्यांच्या चारित्र्यामध्ये नीती आहे, असे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले तुम्ही सगळे युवक युवती बंधूंनो आणि भगिनींनो, एका विचारवंतानं असं म्हटलेलं आहे की संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं, फर्क केवल इतना होता है संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस बेद की भाषा में समझाते हैं, डंडे की भाषा में। दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं, उनके लिए बेद का प्रयोग जरूरी है। संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी, इसमें कोई फर्क नहीं है, वृद्धि विश्वास का प्रतीक है। सांगण्याचा उद्देश, या ठिकाणी कराड सर आहेत, शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी संतांची भूमिका, कारण विश्व बंधुत्वाचा संदेश ते नेहमी देत असतात, ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांची प्रचार आणि प्रसार ते नेहमी करत असतात। त्यामुळे पोलीस अधिकारी ज्याची भाषा दंडुक्याची, कायद्याची, नियमांची, अश्रुधुराची, बंदुकीची, गोळीची अशी आहे, त्याला का बोलवला हा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला। एक इंग्रज अधिकारी 1950 मध्ये त्यानं लिहून ठेवलेला आहे, ऑगस्ट ऑलमोर नावाचा इंग्रज अधिकारी आहे, पोलीस बद्दल लिहून ठेवलेला आहे। The policeman is always denounced by the public, ridiculed in the movies, berated by the newspapers, unsupported by the prosecuting officers and judges. They are shunned by the respectables. They are exposed to countless temptations and dangers. They are condemned when they execute the law and dismissed when they do not. They are expected to be lawyer, doctor, soldier, educator, diplomat with remuneration less than that of a daily wages laborer. मराठीतनं सांगितलं तुम्हाला चांगलं समजेल, त्याचं भाषांतर याच वाक्यांचं फमू शिंदेनी केलेलं आहे। तोही माणूस असतो जाणत नाही कुणी, ज्याचे असावे ऋणी तो शिव्या शापाचा धनी। आपलं मानत नाहीत लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच फोक, सिनेमे काळासारखे हात धुवून मागे बातम्या विनत बसतात बदनामीचेच धागे। तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पडता, वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग, त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सद्दी असावं, सैनिक असावं, शिक्षक असावं, बरंच काही, मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार। पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेठबिगार। पण निदान अलीकडं शनिवार रविवारी काम करण्याची बिगारी पूर्ण दिवसाचा पगार देऊन तुम्ही पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद। कारण पोलीस हे एज्युकेटर किंवा शिक्षकाची भूमिका ज्यावेळेला बजावायला जातो
त्यावेळेला बऱ्याचदा गोंधळ होतो, त्यामुळे त्याबद्दल मी फार बोलणार नाही. परंतु या ठिकाणी एक मोठा भाऊ या नात्यानं, 4 पावसाळे जास्त पाहिले या नात्यानं तुमच्याशी थोडासा संवाद साधणार आहे. गेले 3 महिने मी बँकॉकच्या चुलालोंगकॉन युनिव्हर्सिटीमध्ये पीस आणि कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन यावरती ट्रेनिंग करायला गेलेलो होतो. आम्ही 22 कोर्समेट्स वेगवेगळ्या क्षेत्रातले होतो. आर्मी, नेव्ही, रिसर्च, युनायटेड नेशन्स, जर्नलिझम. म्हणजे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करण्याची एक संधी मिळाली. 14 देशातले हे कोर्समेट्स होते. श्रीलंकेतला एक सिंहली होता, एक तमिळ होता, पॅलेस्टाईनमधली एक लेडी होती, ऑक्युपाईड एरियात राहणारी गाझा जेरिकोच्या. US आर्मी आणि नेव्हीमधले अधिकारी होते, केनिया, कॅमेरूनमधले अधिकारी होते. त्यामुळे देशभर जी संक्रमणं चाललेली आहेत त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. प्रवीण आणि आम्ही अकॅडमीत होतो. अकॅडमीच्या ट्रेनिंगनंतर भारत दर्शन असतं. अकॅडमी तर 3 महिन्याचा फाउंडेशन कोर्स IAS, IPS, IFS आणि ग्रुप एच्या सर्व्हिसचा एकत्र असतो. आणि महाभारत जे हेमंत निंबाळकरनं लिहिलं होतं, प्रवीणला आठवत असेल, त्यात प्रवीण अर्जुन होता आणि मी दुर्योधन होतो. आणि आमचे एकनाथ डवले दादा जे आता डिव्हिजनल कमिशनर आहेत ते भीम होते. म्हणजे त्यांचं वजन त्यावेळेला 45 किलो पण नसेल. आणि ते गदा ओढत ओढत स्टेजवर आलेले होते. म्हणजे गदा पण उचलत नव्हती. विडंबनात्मक ते होतं. आणि त्यात दुर्योधन जरी विलन असला तरी द्रौपदी, फ्रेंच आपल्याला शिकवायला जी 26 वर्षाची मुलगी होती ती द्रौपदी होती. पण द्रौपदीला दुर्दैवानं त्यात दुर्योधन घेऊन जातो. मी दुर्योधन होतो. ट्रेनिंगच्या नंतर भारत दर्शनाच्या निमित्तानं देशभरामध्ये जे काही वाद, रिजनलिझम, लिंग्विझम, कास्टिझम, कम्युनलिझम, परोकियालिझम, टेररिझम, एक्स्ट्रीमिझम, फंडामेंटलिझम, इन्सर्जन्सी, हे सगळे इझम देशाच्या शांतता आणि सुव्यवस्थेला गिळंकृत करू पाहणारे, त्यांच्याशी संवाद, तिथल्या प्रश्नांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. गेली 18 वर्ष पोलीस खात्यात आहे. आता IG म्हणजे बराच म्हातारा झाल्यासारखं वाटायला लागलंय. IG पदावरती नेमणूक झालेली आहे. गेल्या 18 वर्षात जातीय दंगली पाहिल्या, खून, दरोडे, बलात्कार, अशा गुन्ह्यांशी संबंध, त्या गुन्हेगारांशी संबंध आला. आणि हे प्रश्न कशाने, कारण मी येतानाच बापूजींचं वाक्य बाहेर आपण लिहून ठेवलेलं आहे ते वाचलं. बापूजी म्हणजे आजकाल मुन्नाभाई लगेरो सारखा सिनेमा दाखवून आपल्याला शिकवावं लागतं. त्यात आहे ना ते संवाद की सर्किट आणि मुन्नाभाईमध्ये तो सर्किटला विचारतो बापू कौन है, तो सर्किट उत्तर देतो वो जो 500 की नोट पे रहता है ना वो बापू है बोले. विचारतो पुलिस में था, आर्मी में था, नहीं उसका बॉडी वॉडी कुछ खास दिखता नहीं, पुलिस आर्मी में तो दिखता नहीं हो, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल. त्या बापूजींनी यंग इंडियामध्ये लिहून ठेवलेलं आहे की देअर इज एनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल एव्हरी सिंगल इंडिव्हिज्युअल्स नीड, बट देअर कॅन नेव्हर बी एनिथिंग विच विल फुलफिल अ सिंगल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड. जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु सगळं संचित एकत्र केलं तर एका माणसाची हाव, लालसा ही पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्याचं विश्लेषण करताना त्यांनी 7 सामाजिक पातकं कशी जबाबदार आहेत हे खूप सुंदरपणे लिहून ठेवलेलं आहे. कारण गांधी, नेहरू आणि टागोरांचा त्यावेळेला आम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेच्या जनरल स्टडीजसाठी अभ्यास करायला लागायचा. ती 7 सामाजिक पातकं कोणती? पहिलं पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण. दुसरं सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. तिसरं कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, नैतिकता नाही अशा पद्धतीचा व्यापार. चौथं वेल्थ विदाउट वर्क, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती. 5वं रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, ज्यात त्याग नाही अशा पद्धतीचा धर्म.
किंवा पूजा. 6वं एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, ज्याच्यात कॅरेक्टर नाही अशा पद्धतीचं शिक्षण किंवा ज्ञान. आणि लास्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, ज्याच्यात सतसत विवेक बुद्धी नाही आहे अशातनं मिळणारा चेकाळणारा आनंद. का सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं ते प्रवीणनी सांगितलं. कोल्हापूरला कलेक्टर असताना, नागपूरला कलेक्टर असताना त्यांनी जे लोकांपर्यंत लोकाभिमुख प्रशासन पोहोचवलं ती उद्दिष्ट. पोलीस खात्यात काय, कारण मी सुजितला म्हणत होतो, अरे आम्हाला आता परीक्षा देऊन 20 वर्ष झाली, नवीन बदलणाऱ्या ट्रेंडबद्दल, निगवेकार आयोगांबद्दल किंवा अलग कमिटीबद्दल काय आम्ही सांगणार आहे. कारण अलीकडे ह्या 3-4 वर्षात जी मुलं इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडलेली आहेत, मुख्य परीक्षेच्या प्रवाहात आहेत, त्यांना या मुलांच्या समोर न्या, म्हणजे त्या परीक्षा कशा देता येतील. कारण प्रत्येकाची तंत्र, प्रत्येकाच्या क्लुप्त्या ह्या वेगवेगळ्या असतात. परवा काय आम्ही सांगू शकू, मोटिवेशनबद्दल थोडं बोलू शकू, त्यावेळेला अभ्यास कसा केला त्याच्याबद्दल बोलू शकू. आम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आता म्हणजे मिडल स्टेजला आहोत, त्यामुळं का सर्व्हिसेसमध्ये यायचं, काय चॅलेंजेस आहेत, काय बदल आपण घडवू शकतो. एक प्रेरणा देणारी प्रार्थना आहे परमेश्वराची, गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाहीये त्या स्वीकारण्याचं मला धैर्य दे, ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही त्या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. आपल्या समोरची चॅलेंजेस काय आहेत. मी परवा सकाळमध्ये पण लिहिलं होतं आणि ते मी उद्धृत करतो कारण चांगला अनुभव आहे. हॉस्टेल डे, जगन्नाथ शंकर सेठ युनिव्हर्सिटी हॉस्टेल आहे बी रोड चर्चगेटवरती, तिथल्या हॉस्टेल डेचा प्रमुख पाहुणा म्हणून गेलेलो होतो. आणि तिथं त्या मित्रांना माझा अनुभव सांगितला की या हॉस्टेलला ज्यावेळेला MA ची परीक्षा देऊ शकलो नाही आणि IAS IPS ची तयारी करत होतो, त्यावेळेला मला ह्या हॉस्टेलमधनं बाहेर काढलं. SICतलं टेन्युअर संपून गेलेलं होतं, तिथं जाता येत नव्हतं. त्यावेळेला तिथं जवळच 10 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या IAS IPS अधिकाऱ्यांच्या नोकरांसाठी 10x10 रूम असतात. त्या रूममध्ये जागा मिळते का तो शोधत होतो. आणि तिथं एक रूममध्ये जागा मिळाली, तिथं 2 महिने झोपलो पण आम्ही. म्हणजे IAS IPS अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या नोकरांसाठी असणाऱ्या रूममध्ये 2 महिने झोपलो. समोरच CCIचा क्लब आहे, बॉम्बे जिमखाना आहे, जिथून तारेच्या कुंपणावरून आम्ही कारण पत्र्याची पेटी घेऊन गावाकडनं ट्रकानं आम्ही त्यावेळेला गेलेलो 1994. कुठलंही बॅकग्राऊंड नाही आहे, आई वडील 4थीच्या वर शिकलेले नाही आहेत. त्यावेळेला CCI क्लब, बॉम्बे जिमखाना याच्यातनं कुंपणावरनं डोकावून बघायचो आत स्क्वॉश कसे खेळतायत, टेनिस कसे खेळतायत, स्विमिंग आणि मोठमोठ्या ऍक्टिव्हिटी बड्या लोकांच्या. मेट्रो थिएटर 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिथं सिनेमाचा प्रीमियर शो चाललेला असायचा. मग प्रीमियरसाठी अगोदरच गर्दी असायची, बाउन्सर उभे असायचे ते दोरी लावून. आणि मग शाहरुख खानचा एखादा कभी हा कभी ना, मला आठवतंय सिनेमाचं नाव सुद्धा, त्यावेळेला त्याचा प्रीमियर होता, तर आम्ही 2 तास शाहरुख खानचं दर्शन घ्यायला तिथं उभा राहिलेलो होतो. आणि ते बाउन्सरच्या शिव्या खायच्या, तो काहीतरी बोलेल. 1 वर्ष पेकाट मोडे तोपर्यंत अभ्यास केला, जिद्दीनं परीक्षेची तयारी केली. IPS झालो, परिस्थिती बदलली. ₹15च्या वर कधी राईस प्लेट खरेदी घ्यायचो नाही. ताज हॉटेलमधनं बाहेरून ओशाळभूतपणे पाहायचो, तिथं कधी चहा प्यायला मिळेल ह्याचंही स्वप्न पाहिलं नाही. ज्या हॉटेलमध्ये चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नाही, त्याच रात्री 26/11च्या रात्री त्याच हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त माझी वाट पाहत होते. आणि सगळ्यात मोठा पुरस्कार माझ्या आयुष्यातला तिथं लढाई केल्यामुळे मिळाला. ज्या क्लबची कुंपणं ओलांडून असं डोकावून पाहायचो, ज्यावेळेला तिथं DCP झालो त्यावेळेला तिथले क्लबची लोक सगळे ट्रस्टी आले की सर ऑनररी मेंबर व्हा. तिथं ऑनररी मेंबर झालो.
माझी मुलं, फॅमिली सगळ्या तिथल्या अम्युनिटीज आज एन्जॉय करत आहे. ज्या सर्वंट क्वार्टरमध्ये झोपलो 2 महिने, त्या 10 बाय 10 सर्वंट क्वार्टरच्या समोर असणारा 2000 स्क्वेअर फीटचा यशोधन मधला आलिशान फ्लॅटमध्ये मी आज राहत आहे. जे ते फिल्म स्टार बघायला आम्ही 2-2 तास थांबायचो, वेस्ट रिजनचा ॲडिशनल CP झालो, सगळा तो बँड्रापासून जुहूपर्यंतचा सगळ्या एरियाचा इन्चार्ज झालो. तेच फिल्म स्टार 2-2 दिवस माझ्या अपॉइंटमेंटची वाट पाहायला लागले. मी बढाया मारत नाही तुमच्यासारखा, तुमच्यात नाही इथपर्यंत, तुमच्यापेक्षा वाईट परिस्थितीत. कारण मी 40 असलेल्या चड्ड्या घातलेल्या आहेत, पाठीमागे ठिगळं लावून शाळेत गेलेलो आहे, पोत्याची खोप केलेली आहे, पायात खडावा असलेल्या परिस्थितीत छोट्या गावातनं मी आलेलो आहे. वडील माझे कमी शिकलेले पण स्वच्छ चारित्र्य, आणि म्हणजे गावचे सरपंच होते, नंतर पंचायत समितीचे सभापती पण झाले. मोडीतनं पत्र लिहायचे, मोडीतनं सही करायचे, पत्र मराठीत मोडक्या तोडक्या लिहायचे. पण मला अभिमान वाटतो, ज्यावेळेला मी मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये अभ्यासाला होतो, त्यावेळेला दरवेळेला ते मला एक पोस्टकार्ड पाठवायचे, आणि त्या पोस्टकार्डमध्ये बाकीचं विचारायचे जेवण बिवण कसं आहे, काय आहे, आणि शेवटी मात्र एक ओळ लिहायचे प्रकर्षानं, न चुकता. मला गावात प्रेमानं भावड्या म्हणतात, की भावड्या, तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला पाहायचं आहे. त्या कमी शिकलेल्या माझ्या बापासाठी कदाचित मी अभ्यास केला असेल. त्या माझ्या आई वडिलांचं खेड्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास केला असेल. आणि अभ्यास म्हणजे लाथ मारीन तिथं पाणी काढीन या जिद्दीनं केलेला अभ्यास असतो. ही परीक्षा तुम्हाला 5 लाखातनं 500 मध्ये यायचं आहे. हा प्रवास असं जाता जाता होणारा नाहीये. 2 तत्व खूप महत्वाची आहेत, मी सांगड घालून सांगतो तुम्हाला. सुन झू नावाच्या एका चीनी युद्धशास्त्रज्ञानं आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. शास्त्रावर असणारं अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक. त्यात तो लिहितो, इफ यू नो युअर सेल्फ अँड नो युअर एनिमी, यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. जर तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती असेल, तर 100च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. इफ यू नो युअर सेल्फ बट डू नॉट नो अबाउट युअर एनिमी, then for every victory gained you will suffer a defeat. जर तुम्हाला स्वतःबद्दल चांगली माहिती असेल परंतु शत्रूबद्दल योग्य माहिती नसेल, तर प्रत्येक विजयानंतर एक पराभव तुम्हाला चाखावाच लागेल. And if you neither know yourself nor your enemy, in every battle you will be succumbed, you will suffer a defeat. जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दल ही माहिती नसेल, तर प्रत्येक युद्धामध्ये, लढाईमध्ये तुम्ही सपाटून मार खाणार आहात. परीक्षेचं आणि नंतर परीक्षेनंतर फील्ड आल्यावर सुद्धा हीच परिस्थिती आहे. परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती नसेल, सिलेबसबद्दल तुम्हाला माहिती नसेल, प्रश्नपत्रिकांच्या पॅटर्नबद्दल तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला स्वतःतल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, स्वतःतल्या वीकनेस काय आहेत, तुमच्या समोरच्या असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, तुमच्या समोरच्या असणाऱ्या थ्रेट्स काय आहेत, याचं जर व्यवस्थित विश्लेषण तुम्ही केलं नाही तर मार खावं लागेल. परीक्षा पद्धती आणि फील्ड या 2 सारख्या गोष्टी आहेत. युद्ध आहे, लढाई आहे, रोजचा संघर्ष आहे. एकच युद्ध नाही आहे, छोट्या छोट्या लढाया जिंकणं हे खूप महत्वाचं आहे. More you sweat during peace time, less you bleed during war time. जर युद्धामध्ये कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळात जास्त घाम गाळला पाहिजे. त्यामुळे तुमच्या या कॉलेजमध्ये तुम्ही असाल, प्रिपरेशन करत असाल, तुमच्याकडे असणारे 24 तास, त्यातले 12 तास, त्यातले 10 तास अभ्यास कशा पद्धतीनं करताय,
कशा पद्धतीनं नियोजन करताय. इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. नियोजन खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या वर्षाचं नियोजन, महिन्यांचं नियोजन, आठवड्याचं नियोजन, दिवसाचं नियोजन, सकाळी काय करणार, दुपारी काय करणार, संध्याकाळी 3 स्लॉटमध्ये तुम्ही अभ्यास कसा करणार, याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. 26/11चा एक माझ्या आयुष्यात पूर्ण परिवर्तन करणारा प्रसंग, ज्याच्यात मला माझं नियोजन, पूर्वतयारी, मी केलेल्या प्रोॲक्टिव्ह गोष्टी, मी केलेल्या रिॲक्टिव्ह गोष्टी कामी आल्या. मला आठवतंय त्या रात्री 9:30 पर्यंत आम्ही सर ओबेरॉय हॉटेलमध्ये ॲडव्हान्स सिक्युरिटी लायसनिंग SPGच्या टीम बरोबर करत होतो, कारण प्राईम मिनिस्टर येणार होते. 28 तारखेला टाइम्स नाऊ चॅनलचा कार्यक्रम होता. 9:30ला मीटिंग संपली, मी घरी पोहोचलो, पत्नीबरोबर जेवण करत होतो, युनिफॉर्मवरच होतो, कारण माझा 12 वाजता नाईट राऊंड सुरू होणार होता. कारण ही परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे, म्हणून मी हा केस स्टडी मुद्दा म्हणून सांगतोय. 9:45 मला डॉक्टर व्यंकटेशम, त्यावेळेचे ॲडिशनल CP, त्यांचा फोन आला. विश्वास, रश टू लिओपोल्ड कॅफे, देर इज फायरिंग गोइंग ऑन, आवर कॉन्स्टेबल इज इंजर्ड, रश ओव्हर देअर. लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. या सगळ्या गोष्टी आता मीडियामध्ये आलेल्या आहेत, म्हणून मुद्दाम सांगतो, केस स्टडी म्हणून महत्त्वाच्या आहेत. लिओपोल्ड नावाचं काहीतरी लिहून आलेलं होतं पूर्वी, LEOPORTE, लिओपोल्ड. त्याच्यात अजिबात रेफरन्स लिओपोल्डचा नव्हता. लिओपोर्ट म्हणजे DG ऑफिस किंवा हायकोर्ट असेल असं म्हटलेलं होतं. पण सुदैवानं आम्ही चर्चा केली त्याच्यावरती. लिओपोल्ड कॅफे का असू शकत नाही, कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणावर फॉरेन टुरिस्ट येतात, बियर आणि चिकनसाठी ते प्रसिद्ध आहे. आपण तिथं पूर्वतयारी करू. परमेश्वरानं सिग्नल दिल्याप्रमाणे प्रवीणनी प्रशासनातल्या गोष्टी सांगितल्या, मी तुम्हाला पोलिसिंगमधल्या गोष्टी सांगतो. परमेश्वरानं जणू काही सिग्नल दिला. प्रधान कमिशननं आमचं याबद्दल कौतुक केलं. 24 आणि 25 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबरला हल्ला झाला. 24 नोव्हेंबरला मी त्या लिओपोल्ड कॅफे समोर जाऊन वायरलेसवर कॉल दिला, जो कंट्रोल रूमला रेकॉर्ड झाला. हा लिओपोल्ड कॅफेच्या समोर जर दहशतवादी हल्ला झाला किंवा बॉम्बला झाला, तर इथं असणारे मोठ्या प्रमाणावर हॉकर्स आणि नागरिक जे मोठ्या प्रमाणावर खरेदीला येतात ते मरतील. हे सगळे हॉकर्स, हा सगळा कॉजवे, आताही तुम्ही कॉजवेमध्ये गेलात तर खचाखच भरलेला असतो हॉकर्सनी, हा क्लिअर करण्याची आवश्यकता आहे. 24 आणि 25 नोव्हेंबरला 193 ऑफिशियली महानगरपालिकेची गाडी बोलवून आम्ही ते सगळे हॉकर्स काढून टाकले, पूर्ण रस्ता क्लीन केला. त्यामुळे आतमध्ये ग्रेनेड ब्लास्ट आणि फायरिंग केल्यानंतर इमिडिएटली बाहेर येऊन रॅन्डम फायरिंग टेररिस्टनी केले. सगळ्या त्या समोरच्या दुकानाच्या शटर्सवरती आणि ह्याच्यावर गोळ्या लागलेल्या होत्या, पण एकही सिव्हिलियन मारला गेला नाही, कारण सगळे हॉकर्स क्लिअर झालेले होते. क्रेडिट महानगरपालिका आणि पोलिसांनी घेतलेल्या ऍक्शन्सला दिलं. त्यामुळे लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात पहिल्यांदा जाळ झाला, कारण ते सिरियसली घेतलेलं होतं. कारण मी पुण्यातनं नुकताच मुंबईत गेलेलो होतो आणि काही आलं इंटेलिजन्सचं तर खूप बारकाईनं अभ्यास करून त्याच्यावर पूर्वतयारी करायचो, त्याच्यावर मीटिंग्स घ्यायचो, तिथल्या मॅनेजमेंटला बोलवायचो. इथल्याही मॅनेजमेंटला लिओपोल्डला लेखी सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे मी माझी पिस्टल लोड केली. सुदैवाने माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती. ग्लॉक म्हणजे कम्पॅरेटिव्हली बेटर, साध्या पिस्टलपेक्षा जास्त, कारण 18 गोळ्यांची 2 मॅगझिन्स त्यामध्ये असतात. दहशतवाद्यांच्या तुलनेत कमी होतं, कारण प्रत्येक दहशतवाद्याकडे एक AK-47, त्याचे 6 डबल मॅगझिन्स, 12 मॅगझिन्स, सुट्ट्या 150 गोळ्या, म्हणजे 650 ते 700 गोळ्या प्रत्येकाकडे, एकेकाकडे AK-47च्या, प्लस 25 ते 30 ग्रेनेड्स, प्लस एक ॲडिशनल पिस्टल, त्याचे 60 राऊंड, आणि एक हातामध्ये तुम्ही पाहिलं असेल प्लास्टिकच्या बॅगमध्ये कसाबचे फोटो वगैरे दिसतात, RDXचा 8 किलोचा बॉम्ब. अशी सामुग्री घेऊन ते हॅवरसॅकमध्ये आलेले होते. माझ्याकडे 40 गोळ्या होत्या. त्यातल्या 18 आणि 18 2 मॅगझिन्समध्ये आम्ही एक गोळी फायर करणार आणि त्यांनी एक ट्रिगर ऑपरेट केलं तर 30 गोळ्या बाहेर पडणार. हे थोडंसं ऑड युद्ध होतं. पण तुलनेनं माझी पिस्टल लोड केली आणि मेट्रो थिएटर पास करत होतो त्यावेळेला AN रॉय, त्यावेळेचे DGP आणि त्यावेळेचे कमिशनर हसन गफूर साहेबांचा फोन आला की विश्वास, रश टू ताज. आणि स्पेसिफिक त्यांनी सांगितलं की ग्रेनेड ब्लास्ट आणि AK-47च्या फायरिंगचे आवाज येत आहेत. ताज म्हटल्यानंतर 100% खात्री मला पडली, कारण हे टेररिस्ट अटॅक आहे. कारण ताजबद्दल सुद्धा अशा पद्धतीच्या सूचना आलेल्या होत्या.
आणि 29 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरला ताज मॅनेजमेंट बरोबर मी ते हॉटेल 1-2 तास नाही 9 तास त्याची बारकाईनं तपासणी केलेली होती. त्याचं सिक्युरिटी ऑडिट म्हणतात. दरवाजे, खिडके, फायर स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर्स, एक्झिट गेट्स, मॉनिटर, CCTV कंट्रोल रूम या सगळ्यांच्या बद्दल डिटेलमध्ये त्याची पाहणी करून नंतर 3.5 तासाची मीटिंग घेऊन 28 इलॅबोरेट इन्स्ट्रक्शन्स पण दिलेल्या होत्या. त्यामुळे ताजमध्ये अतिरेकी हल्ला आहे म्हणजे स्पेसिफिक सूचना सर दिलेल्या होत्या की हे नॉर्थ कोट गेट आहे, हे काचेचं गेट आहे, ह्याच्यावर ग्रिल लावा. आणि ते ग्रिल लावलं असतं तर परिस्थिती वेगळी झाली असती. कारण त्याच गेटमधनं ते काचेचं गेट 2 AK-47च्या गोळ्यांनी फोडलं आणि आतमध्ये दे वॉल्टेड इनसाइड सेम गेटमधून. मुख्य दरवाजावरती आपण गार्ड लावलेले होते पण आपण दंगली करण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. 16 नोव्हेंबरला धुळ्याला दंगल झाली, 9 लोक त्यात मारली गेले. त्यामुळे कम्युनली सेन्सिटिव्ह एरियात ते गार्ड तिथून दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले. सांगण्याचा उद्देश की ताज म्हटल्यानंतर लक्षात आलं ना, आम्ही पाठीमागच्या गेटनी गेलो, मुख्य दरवाजानं गेलो नाही. पाठीमागच्या गेटनी सुनील कुडियादी बरोबर दुसऱ्या मजल्यावर जिथं ॲक्च्युअल लग्न सुरू होतं क्रिस्टल हॉलमध्ये त्याच्या गेटवरती 3 पाठमोरे अतिरेकी, सुदैवानं पाठमोरे होते नाहीतर आमच्या अंगाची चाळण झाली. 10 मीटरच्या अंतरावर सुनील कुडियादींनी दाखवली, दे आर किलिंग पीपल सर, दे आर देअर. आणि त्या ठिकाणी सुदैवानं गोळीबार त्यांच्यावर आम्ही करू शकलो. कारण ते लग्नाच्या हॉलमध्ये घुसले असते त्यावेळेला तर अनेक शेकडो लोक तिथं अडकून पडलेले होते आणि मोठं मॅसॅकर झालं असतं. टेररिस्ट ताजमध्ये पहिल्या 15 मिनिटात 21 लोकांना मारू शकले. आम्ही एंट्री केल्यानंतर 6 मजले, प्रत्येक मजल्यावर CCTV कंट्रोल रूममधून सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे. प्रत्येक मजल्यावर त्यांचं चेज करू शकलो आणि हे क्रुशियल फायरिंग होतं. कारण याच्यानंतर ते 6व्या मजल्यावर पळाले. नंतर आम्ही पूर्ण मजले चेक केले कारण 2 विंगमध्ये ताजची विभागणी आहे, दक्षिण बाजू आणि उत्तर बाजू. दक्षिण विंगमध्ये आम्ही ज्या होतो त्याला उत्तर विंगमध्ये ते होते आणि 10:03 त्यांच्यावर फायरिंग झाल्यानंतर 11:10 एकही राऊंड फायर झालेलं नाही. 11:10 आम्हाला ज्यावेळेला वाटलं की ते पळून गेले काय त्यावेळेला त्यांनी 2 ग्रेनेड ब्लास्ट त्या मधल्या वॉक्यूममध्ये केले ज्यात शँडेलियर वगैरे तुटून खाली आलं. नंतर आम्हाला खात्री पडली. नंतर आम्ही CCTVमध्ये माझे बॅचमेट त्यावेळेला राजवर्धन मला जॉईन झालेले होते. CCTV मॉनिटर जवळजवळ 2:45 आम्ही करू शकलो. 2 मिसरूळ न फुटलेले राहुल शिंदे आणि समाधान मोरे हे जवान माझ्यावर आलेले होते. 2:45 मात्र त्यांनी आम्हाला लोकेट केलं आणि पूर्ण मजला त्यांनी पेटवला. कारण ताजचं जे बांधकाम आहे ते लाकडी नक्षीकामाचं आहे. ते इतके ग्रेनेड्स त्यांनी ब्लास्ट केले दुसऱ्या मजल्यावर कारण दुसऱ्यापासून 6व्या मजल्यापर्यंत कुठंही ब्लॉक नाही आहे. मजला पेटला, मग धूर आणि ज्वाळा एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागल्या की तिथं CCTV रूममध्ये मरून जळून मरण्यापेक्षा बाहेर येऊन लढाई करू. पण 4थ्या मजल्यावरनं त्यांनी आमच्यावर नेम धरलेला होता. धुमश चक्री झाली. पण माझा बॉडीगार्ड अमित घेतले, त्याला 3 गोळ्या लागल्या. त्याच्या पोटाला चाटून गेलेली गोळी त्या 21 वर्षाच्या राहुलला लागली आणि तो तिथं शहीद झाला. पुरू आणि नौशेर हे ताजचे 2 एम्प्लॉय आमच्याबरोबर होते. आम्ही CCTV कंट्रोल रूममधून मॉनिटर करून पूर्ण नवीन ताज जवळजवळ 1250 लोक त्यावेळेला 3 वाजेपर्यंत इव्हॅक्युएट केले. कारण आमच्याकडं इंटरकॉम होता, वॉकीटॉकीज होत्या, मोबाईलवरनं कम्युनिकेशन करून सेफ एरियाज आम्हाला कळत होते कारण आम्ही CCTV कंट्रोल रूममध्ये तिथून त्यांच्यावर क्रॉस फायर करत होतो. दुसऱ्या दिवशी मला आठवतंय मी राहुलचा देह पहिल्यांदा आणायला गेलो. त्यावेळेला त्याचा युनिफॉर्म जळालेला होता, शरीर जळालेलं होतं, पण डोळे ताडुगडे होते. खांद्यावर रायफल होती, रिगर मॉर्टिस शरीर झालेलं होतं, पण पट खांद्यावर होती आणि संगीन वरच्या दिशेनं होतं. त्याची उंगली ट्रिगर गार्डमध्ये होती आणि डोळे साक्ष देत होते त्याच्या लढाईचे. आपल्याला विश्वास बसतो काय की 55 वर्षाचा अंमलदार तुकाराम ओंबाळे, त्यांचं नाव, 5 गोळ्या पोटामध्ये घेतात तरी आपल्या हाताची पकड ढिली करत नाहीत. लाठीच्याच मदतीनं एका अतिरेक्याला जिवंत पकडतात. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान यांनी केलेलं बलिदान, करकरे सर, कामटे सर, शशांक शिंदे, साळसकर, मेजर उन्नीकृष्णन, राहुल शिंदे, तुकाराम ओंबाळे यांनी केलेलं बलिदान, यामध्ये फरक नाहीये. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. ती हिम्मत खूप महत्वाची आहे. सर्व्हिसेसमध्ये
काय यायचं तर या कमिटमेंटनं यायचं, हे लक्षात ठेवा. आणि येताना आंधळी कोशिंबीर खेळायची नाही आहे, प्लॅन करून नियोजन करून यायचं आहे. आम्ही ज्या वेळेला अभ्यास करत होतो त्यावेळेला MPSCच्या परीक्षेचा पॅटर्न कम्प्लिटली वेगळा होता, UPSCच्या परीक्षेचा पॅटर्न कम्प्लिटली वेगळा होता. UPSC आणि MPSCचा एकत्र अभ्यास करणं म्हणजे हराकिरी, आत्महत्या करणं आहे असं समजलं जायचं. कारण ऑप्शनल सब्जेक्ट याच्यात इकडं स्कोअरिंग होतो, तिकडं होत नाही. आता बऱ्याच गोष्टी ॲट पार करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यातनं काही वेळेला ग्रामीण भागातल्या मुलांचं नुकसानही होतं, हे मान्य आहे. परंतु एक सम लेवलला हे दोन्ही सिलॅबस आणले गेलेले आहेत, जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट आणलेली आहे, निगेटिव्ह मार्किंग आणलेली आहे. या सगळ्या गोष्टी कुणाला कशा आणि कुठल्या बॅकग्राऊंडच्या आहेत त्याच्यावर निश्चितपणे त्याचा फरक पडतो. टेक्नोक्रॅटसाठी थोड्याफार फायद्याच्या होऊ शकतात. परंतु असं असलं, कारण मी बऱ्याचदा सांगत असतो की 12वी नंतर मी आर्ट्सला गेलो म्हणून तुम्ही जाऊ नका, कारण हा आत्मघाती निर्णय होता. त्यावेळेला आम्हाला कळत नव्हतं. त्यावेळेला गगराणी सर होते, त्यांनी BCom केलेलं होतं, अश्विनी कुलकर्णी त्यांनी आर्ट्सला गेल्या. असे काही बाकीच्यांचे निर्णय बघून आम्ही इंजिनिअरिंगचं ॲडमिशन घेऊन सोडून तिकडे गेलो. प्रवीण दराडे उदाहरण आहेत, इंजिनिअरिंग करून उलट IITचे इंजिनियर्स आणि BE झालेले इंजिनियर्स सगळ्यात जास्त बॅचमध्ये, कुठल्याही बॅचमध्ये त्यांची सगळ्यात मेजॉरिटी जास्त असते. पण नियोजन करताना माझे ऑप्शनल कोणते, कारण आता एकच ऑप्शनल आहे. इकडं तर MPSCला ऑप्शनलच नाही आहे, जनरल स्टडीजचे 4 पेपर आणि इंग्लिश मराठी. पण त्याची तयारी त्यावेळेला करताना व्यवस्थितपणे केलेली होती. माझा बायोडेटा बनवताना मी त्या पद्धतीनं बनवलेला होता. त्यावेळची परिस्थिती अगेन मी सांगतोय, 1990ला मी 12वी झालो. 91, 92, 93, 94 या पिरियडमध्ये जो अभ्यास केला तो की सिस्टमॅटिक एफर्ट घेऊन केलेला होता. कुठली गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ मला इंग्रजी पेपर जो MPSCचा आहे त्यामध्ये 92 मार्क आहेत. MPSCच्या इंग्रजी पेपरला कधीही 92 मार्क पडत नाहीत, कारण एसेच असतो तो 40 मार्कांचा असतो. क्लुप्त्या काय असतात, तंत्र काय असतात, मी केलेली तंत्र तुम्हाला लागू पडतील हे अजिबात चुकीचं आहे, हे कृपया लक्षात ठेवा. तर मी काय NCCला असताना एक नॅशनल इंटिग्रेशनवर भाषण पाठ केलेलं होतं. म्हणजे इंग्रजी माध्यमाची मुलं असतात मुंबईतली वगैरे, त्यांना सुद्धा 70च्या वर कंपल्सरी इंग्लिशला मार्क पडत नाहीत MPSCला. तर मला 92 का पडली, तर मी ज्यावेळेला NCCच्या C सर्टिफिकेटसाठी तयारी करताना एक वक्तृत्व स्पर्धा होता ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये. त्यात एक सहज माझ्याकडे CSRचा एक अंक होता आणि त्यात पहिलं पारितोषिक मिळालेला एक निबंध होता, नॅशनल इंटिग्रेशन. तो निबंध असा होता, तो पाठ केला मी आणि तिथं भाषण दिलं आणि मला तिथं पहिला नंबर मिळाला. माझं पाठांतर बरं असल्यामुळं ते अर्थ काहीच कळाला नव्हता, पण ते पाठ केला आणि म्हणून टाकलं आणि त्याचा परिणाम चांगला झाला. तोच निबंध मी काही चेंजेस करून इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर, त्याच्यात तोच निबंध मी लिहिला. कसा लिहिला, इकडं होतं नॅशनल इंटिग्रेशनच्या भाषणामध्ये, The strength of the nation lies not in its loud claims and mouth-watering directive principles of the state policy, but in the spirit of service and that of the complete dedication of one's both body and cause to the unity and integrity of the nation. असं नॅशनल इंटिग्रेशन होतं. आता इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर, याच्यात मी असं लिहिलं, The strength of the nation lies not in Prime Minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state policy, but in his spirit and complete dedication of his both body and soul to the cause of unity and integrity of the nation. असे चेंजेस करत तो निबंध लिहिला. त्याचा इंग्रजी ग्रामर आपल्या मराठी मुलांचं निश्चित चांगलं असतं, ग्रामरमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडले असतील, पण निबंधामध्ये यामुळं अतिशय चांगले मार्क मिळाले. UPSCमध्ये तुम्हाला निबंध 3 तास बसून लिहायचा आहे. मला वाटतं गेल्या परीक्षेमध्ये तर 2 निबंध लिहायला सांगितले, 20व्या पानापासून लिहा अशा सूचना दिलेल्या होत्या. बरेच जण एकच निबंध लिहून आले. त्यामुळे किती आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड असलं पाहिजे याबाबत विचार केला पाहिजे. त्यामुळे पॅटर्नमध्ये जसं सोशिओलॉजी त्यावेळेला कसं व्हायचं की UPSCसाठी सोशिओलॉजी चालत नाही, कमी स्कोअर होतो, मग MPSCला चालतो. 8 दिवसाचा अभ्यास करून मी सोशिओलॉजीला 150 मार्क, म्हणजे 200 पैकी 150 मार्क हा खूप चांगला स्कोअर आहे सोशिओलॉजीमध्ये. ज्यांनी मला सोशिओलॉजी शिकवलं संजय देशमुख, तो MPhil होता सोशिओलॉजीमध्ये. 8 दिवसात त्यांनी मला सोशिओलॉजीचा अभ्यास कसा करायचा ते शिकवलं. त्याला 300 समाजशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या व्याख्या पाठ होत्या, पाठ म्हणजे प्रॉपर पाठ होत्या. तर संजय देशमुखनं मला शिकवलं, त्याला 200 पैकी 90 मार्क मिळाले आणि मला 150 मार्क मिळाले. ज्यांनी MPhil केलेलं होतं, वयाची
अतिशय महत्वाची 7-8 वर्ष सोशॉलॉजीमध्ये त्यानं घालवलेली होती. त्याला 80 मार्क मिळाले आणि मला 150 का मिळाले? त्याचं उत्तर असं होतं, मी खेड्यातला आहे. उदाहरणार्थ, बलुतेदारी पद्धतीवरती त्यावेळेला निबंध आला. बलुतेदारी पद्धत काय आहे? माझ्या लहानपणापासून माझ्या घरात मी पाहतोय ना, 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, कुणबी, त्याची बार्टर सिस्टम वाटण्याची. मी जे पाहिलं लहानपणी अनुभवलं ते त्यात मांडलं. दुसरा प्रश्न होता सेक्युलरिझमवरती, धर्मनिरपेक्षतावाद. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. मी तो धर्मनिरपेक्षतावाद आणि सहिष्णुता यामध्ये खूप सुंदर कंपॅरिझन करू शकलो. धर्मनिरपेक्षतावादाचा प्रोटेस्टंट अँड कॅथलिक्समध्ये जी युरोपमध्ये 30 इयर्स वॉर झालेलं होतं, त्यातनं कसा उगम झाला ट्रिटी ऑफ ट्रॉस्कीमधनं, त्याची संकल्पना इतिहासातली मी तिथं मांडू शकलो. कदाचित हे वेगळं पण होतं आणि या वेगळापणाचा फायदा झाला. त्यामुळे तुमच्यातलं वेगळेपण जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवू नका. स्वतःतले कॉम्प्लेक्स दूर काढा आणि संघर्ष करायला सिद्ध व्हा. एक खूप छान कविता आहे. ओळखलत का सर मला, पावसात आलो कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ती लढण्याची जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे. माझा इंटरव्ह्यू मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही माध्यमात झालेला होता. शेवटचा प्रश्न मला त्यांनी हिंदीमध्ये विचारलेला होता, विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो. गोंधळून टाकणारा प्रश्न होता. माझं मराठी माध्यम होतं, इंटरप्रिटर होता. मी खूप विचार केला की काय उत्तर द्यावं, कारण मी एकटाच नाही, आम्ही असा 3 इडियट सारखा ग्रुप होता. मी, सुगंध चौगले जो इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झाला, आनंद पाटील जो दिल्लीमध्ये डायरेक्टर ऑफ बँकिंग आहे आता, तिघही आम्ही एका वेळेला इंटरव्ह्यूला बाहेर होतो. ते दोघं बाहेर दिसत होते. काय उत्तर द्यायचं, कमिशनर व्हायला, कलेक्टर व्हायला आलोय असं काय सांगितलं असतं तर ते बेगडी वाटलं असतं. मी पॅनलची परवानगी घेतली आणि ते उत्तर दिलं. सर म्हटलं, माझ्या आयुष्यात प्रभावित करणारी एक कविता आहे, कदाचित त्या कवितेच्या ओळी माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट असू शकतील. त्या ओळी अशा आहेत, जपानी लोकांची ती कविता आहे, द पोएम ऑफ ला मांशा. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला जाऊन हरवायचं आहे. टू रन वेअर द ब्रेव डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी शूर धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी, माझे हात पाय बाहू शरीर सगळं थकून गेलेलं आहे, त्यावेळेला ते एव्हरेस्ट मला समोर दिसतंय, ते गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, धिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार. No matter how hopeless, no matter how far, to fight for the right, without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही आहे, कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. हे स्वर्गीय कारण घेऊन प्रशासनात या. प्रशासन जे कष्ट करतायत, ज्यांच्यात हिंमत आहे, प्रवीणनी सांगितलं त्याप्रमाणे ज्यांना स्वप्न पाहायचं आहे, स्वप्न पाहणं हे खूप महत्वाचं आहे. टेक दॅट ड्रीम, टेक दॅट आयडिया, मेक दॅट आयडिया, मेक दॅट ड्रीम युअर लाईफ. वर्क ऑन इट, थिंक ऑन इट. रात्रंदिवस ती चुळबुळ चुळबुळ, तो किडा वळवळत राहायला पाहिजे, तरी परीक्षा शक्य आहे. परीक्षा टफ आहे, अवघड आहे, इम्पॉसिबल नाही आहे. आपल्याला 12-14 तास मेहनत करता येते का? करता येते, निश्चित करता येते. प्रत्येक आईन्स्टाईनला मिळालेलं आयुष्य, मदर तेरेसांना मिळालेलं आयुष्य, कराड सरांना मिळालेलं आयुष्य, मला मिळालेलं आयुष्य, तुम्हाला मिळालेलं आयुष्य, सगळ्यांना सारखंच आयुष्य मिळतं. तेवढे क्षण आपल्याला मिळतात, तेवढेच तास मिळतात.
ते कशा पद्धतीनं आपण वापरायचे, घडवायचे ते खूप महत्त्वाचं आहे. कारण छोटी छोटी उद्दिष्ट आयुष्यात आपण ठरवली पाहिजेत. रोज आपली मानसिक, शारीरिक आणि स्पिरिच्युअल आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी थोडे थोडे प्रयत्न केले पाहिजेत आणि ते घडत असतात. त्यामुळे या उद्दिष्टांनी आपण जर प्रशासनाचं याचं स्वप्न ठेवलं तर निश्चितपणे आपल्याला उद्याचं चांगला भविष्य, कारण मटेरियलिस्टिक, वेस्टर्न इंटरेस्ट, स्वार्थी दृष्टिकोन घेऊन प्रशासनात येण्याचं उद्दिष्ट ठेवलं तर आपले लिमिटेशन्स पण तेवढेच राहतात. आता सध्या इथिक्स आणि इंटिग्रिटीवर प्रश्न तुम्हाला ज्यावेळेला वाचायला मी सहज वाचत होतो, तर पहिला कल आणि दुसऱ्या प्रश्नात तुम्ही जर वेगळा स्टँड घेतला तर आपण एक्सपोज होत असतो. प्रशासनात सुद्धा अशाच गोष्टी असतात. तुमची कंटिन्युटी, तुमचे विचार, तुमचे एथिक्स, तुमचं चारित्र्य या गोष्टी जगाला दिसत असतात. त्यामुळं का प्रशासनात यायचं हे महत्त्वाचं आहे. अभ्यास करायला खूप चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत. कराड सरांनी 60 मुलांना दत्तक घ्यायचं ठरवलंय हे मला सांगितलं सुजितनी. कौतुकास्पद, विशेषतः ग्रामीण भागातली, म्हणजे तुमच्यातलीच मुलं काही ते सिलेक्ट करून या ठिकाणी ते 1 वर्षभर त्यांना फ्री कोचिंग देणार आहेत. सगळ्याच गोष्टी फ्री असल्या तर बऱ्याचदा मोल पण कळत नाही आपल्या लोकांना. पण तुम्ही तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे दिवस, वर्ष देणार आहात. ते आयुष्यातलं मिरॅक्युलस इयर. कारण माझं फक्त IPSच झालं नव्हतं, डेप्टी कलेक्टर पण त्याच वर्षी झालो, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण झालो, फौजदार पण झालो, चारित्रिकून 12 परीक्षा एका वर्षी, वयाच्या 23व्या वर्षी पास झालेलो होतो. त्याच्या अगोदर घेतलेली मेहनत ती महत्त्वाची होती. त्यामुळं तुम्ही ज्या वेळेला प्लॅन कराल, तुम्ही एक विजन ठेवाल, त्याला प्रयत्नांची जोड द्या. प्रयत्न म्हणजे खुर्चीवर बसणं, पुढं पुस्तकं ठेवणं आणि मेहनत करणं, वाचणं, मनन करणं आणि अभ्यासणं. त्या प्रत्येक नोट्स काढताना तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. आणि मी सांगतो, एक जसं मी व्यायाम करणारा म्हणजे स्वतःला तरुण म्हणतो मी, पण व्यायाम करताना मी माझा एक्सरसाइज फक्त बायसेप्स वाढतील किंवा ट्रायसेप्स वाढतील एवढं बघत नाही. ते ओबडधोबड शरीर दिसतं. शरीराच्या पूर्ण शरीराचा तुम्हाला व्यायाम करता आला पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीनं मानसिक आणि शारीरिक या दोन्ही गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे योगामध्ये प्राणायाम, पोटाची, पाठीची आसनं पण करता आली पाहिजे. तुमची बॉडीची फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. तुम्हाला 21 किलोमीटर धावता आलं पाहिजे. गेल्या वर्षी मी 2 तासाच्या आत, म्हणजे 1 तास 50 मिनिटांमध्ये मॅरेथॉन धावू शकलो. प्रवीण पण, तुम्ही पण धावलात ना? आम्ही दोघंही मॅरेथॉन रनर आहोत. दोघांचंही फिजिक बघा. आमच्यावरती तुम्हाला अननेसरी फॅक्ट्स दिसणार नाहीत, अनावश्यक. आणि या सवयी आहेत. तुमच्या आयुष्यातल्या 150 गोल मी माझ्या आयुष्यात ठरवून लिहून ठेवलेले आहेत. ती मला छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत, ज्यातनं मला छोटा छोटा आनंद मिळत असेल. माझ्या कुटुंबाच्या दृष्टीनं, सामाजिकदृष्ट्या माझ्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे आणि माझ्या वैयक्तिकदृष्ट्या काय महत्त्वाचं आहे, तिन्ही टप्प्यात मी माझे वैयक्तिक, तसे तुमच्या आयुष्यातले टप्पे बनवा आणि प्रगती, रोज मी काय अचीव केलंय ते डायरीमध्ये लिहा. 100% यश मिळत असतं. द हाईट्स ऑफ ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट were not attained by sudden flight, but their companions, when they were slept, they were toiling upwards in the night. ज्यावेळेला त्यांचे 6 दैत झोपलेले असतात त्यावेळेला रात्रभर तळमळून त्यांनी अभ्यास केलेला असतो. असशी जेते आताच ते काम हातीची सोडू नको, नव्या प्रदेशात धुंडुनी काढीन स्वप्न सुखिया अळसू नको, घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुनी पांगू नको. या रवींद्रनाथ टागोरांच्या ओळींसह माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.